काल जे पंतप्रधान यांनी देशाला उद्देशून भाषण केलं आहे नरेंद्र मोदीजींनी, खरं तर 5 राज्यामध्ये आत्ता निवडणूक आहे. 5 राज्याच्या निवडणुका असताना त्यांचं भाषण हे पूर्णतः पंतप्रधानांचं भाषण नव्हतं. एकीकडे तर आचारसंहितेचं उल्लंघनच होतं आणि दुसरीकडे पंतप्रधानांचं भाषण नसून राजकीय नेत्याचं भाषण होतं, असं ते कालचं भाषण होतं. जवळपास 50 वेळा त्यांनी काँग्रेसचं नाव घेतलं. एवढी भीती का वाटते काँग्रेसची पंतप्रधानांना? 50 वेळा काँग्रेसचं नाव घ्यावं लागतं. काँग्रेस काँग्रेस काँग्रेस. परकीयानं ज्यावेळेस देशावर अतिक्रमण केलं त्यावेळेस छत्रपती शिवरायांच्या विचाराची जी काही धनाजी संताजी तयार झाली होती, त्यांची भीती जशी वाटत होती तशी भीती काँग्रेसची या देशाच्या पंतप्रधानांना वाटते. अरे, काँग्रेसने देशाच्या महिलांचा सन्मान केलेला आहे. पहिली पंतप्रधान कोणी दिली? पहिले राष्ट्रपती कोणी दिला महिला म्हणून? काँग्रेसने दिले. पहिले लोकसभेच्या अध्यक्षा काँग्रेसने दिले. RSSच्या प्रमुखपदी महिला होऊ शकते काय? हे देऊ शकतात काय? मनुस्मृती जपणारी भाजपा ही महिलाच्या आरक्षणाच्या संदर्भात बनवाबनवी करते आहे, हे आता लोकांना कळून चुकलं आहे. ज्या वेळेस महिला आरक्षण बिल एकमताने 2023 मध्ये मंजूर झालं, त्यामध्ये सर्व पक्षांनी त्याला पाठिंबा दिला. या देशामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचं आरक्षण कोणी आणलं? भाजपने आणलं की काँग्रेसनी? हे देशातील महिलांना माहीत आहे, देशातील लोकांना माहीत आहे. आणि 2023 मध्ये हे बिल पारित झाल्यानंतर, सर्वमताने झाल्यानंतर, आता नव्यानं हा उपद्रव कशासाठी? तर केवळ महिला आरक्षणाच्या नावाखाली परिसीमन करून त्या परिसीमनामध्ये याचा वापर करून, घटना दुरुस्ती करून आपल्या मर्जीनं मतदारसंघ तयार करायचे. हा त्यामागचा छुपा एजेंडा आहे आणि ते त्यामध्ये घातलं आहे. एकदा 2023 मध्ये हे बिल मंजूर झाल्यानंतर पुन्हा नव्यानं परिसीमनाच्या नावाखाली महिला आरक्षणाचं बिल पुढे आणून दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे, हे आता लपून राहिलेलं नाही. आसाममध्ये यांनी ज्या मतदारसंघाची पुनर्रचना केली त्यामध्ये पाहिल्यानंतर एक पूर्वेकडचा आहे, एक उत्तरेकडचा आहे, एक दक्षिणेकडचा आहे, सलग मतदारसंघ सुद्धा नाहीत. सलग मधामध्ये खंड आहे. असं कधी झालंय? मतदारसंघ एकच असतो की नाही? पण आसाममध्ये या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने इकडचा काही भाग, मधातला भाग दुसऱ्या मतदारसंघात, पुन्हा तिसरा भाग जोडला, म्हणजे सोयीनं जोडला. हेच करायचं षडयंत्र या ठिकाणी या भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदींचं होतं. म्हणून हे जे कालचे आसू होते ना, हे मगरीचे आसू होते. मगरीचे आसू. काल जे काही पंतप्रधान बोललेत हे मगरीच्या डोळ्यातील आसू बोलते. त्यांच्या डोळ्यामध्ये काही हे नाही. सगळी जेवढी काही यादी काढली महिलावरील अत्याचारांची, तर जवळपास 20 लोक आज भाजपमध्ये, त्यांच्यावर काही कारवाई होत नाही आहे. सगळ्या ठिकाणी देशामध्ये महिलावरील अत्याचारांचे प्रमाण वाढलेत. त्यामध्ये भारतीय जनता पक्ष काय करते? कुठली त्यांची सरकारं काम करतायत? कुठल्या महिलांचं संरक्षण करतायत? आणि म्हणून मला तरी वाटतं की या सगळ्यामध्ये एक मतदारसंघाची पुनर्रचना करून वाटेल त्या पद्धतीनं या देशामध्ये आपली सत्ता आणण्यासाठी त्याचा दुरुपयोग करण्याचं काम, हा छुपा एजेंडा यामध्ये होता. म्हणजे मला तरी वाटतं की या एकूणच आमच्या सर्व नेत्यांनी सांगितलं, 23चं बिल मंजूर झालेलं आहे. 543-44 लोकसभेच्या जागा आहेत. त्या ठिकाणी तेवढं आरक्षण 33% देऊन टाका, विषय संपवून टाका. तुम्हाला कोणी थांबवलं आहे? पण नाही. परिसीमनानंतर महिला आरक्षण, म्हणजे महिला आरक्षणाच्या आड परिसीमन करून, डिलिमिटेशन करून, ही पूर्ण षडयंत्र रचून कायमची सत्ता हातात कशी राहील अशा पद्धतीचा एक यामागचा कुटील डाव नरेंद्र मोदी सरकारचा होता आहे. हे देशातील जनतेने ओळखलाय. महिलांच्या आरक्षणाला कुणाचाही विरोध नाही असण्याचं कारण नाही. हे कितीही आंदोलन करू देत,
यांच्या आंदोलनाला काल दिल्लीत होतो आम्ही. त्या कॅनॉट प्लेस परिसरामध्ये मी दिल्लीत असताना भारतीय जनता पक्षाचं आंदोलन सुरू होतं. मोजून 40 महिला नव्हत्या त्या आंदोलनात. हे महिलांना कळायला लागलं यामागचा यांचा छुपा एजेंडा काय आहे आणि ही यांची भूमिका काय आहे. त्यासाठी बरं हे असताना तुम्ही अनुसूचित जातीसाठी काय करताय? अनुसूचित जमातीचं महिलाचं आरक्षण कुठे आहे? ओबीसी महिलांचं आरक्षणाचं काय प्राविधान नाही त्यामध्ये. म्हणजे ओबीसी महिला सोडून देणार, जनरलमध्ये करून देणार. म्हणजे या ठिकाणी या आरक्षण येत असताना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी यांचा कुठे काय दिसतोय तिथे? म्हणजे तुम्ही जेवढ्या आरक्षणामध्ये 33% महिला आणणार, हे सगळ्या ओपनच्या जागा देणार काय? आणि या देशातील बहुजनांचा हक्क डावलणार काय? हाही प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. म्हणून हे सर्व जर आपण पाहिलं, महिला आरक्षण हे तर 3 दशकापासून चर्चेत आहे. हो, 3 दशकापासून. हे काय आज नाही, 23मध्ये करायचा, 29मध्ये लागू करायचा, हे झोपेचं सोंग घ्यायचं, ढोंग करायचा, हे सगळं जनता ओळखते आहे. यात काही छुपा लपून राहिलेलं नाही. आणि हे तर त्यावेळेस देवगडा असेल, गुजरात साहेब होते, मनमोहन सिंग साहेब होते, यांच्या काळात ते प्रयत्न झाले होते. मग त्यावेळेस विरोध कोणी केला? 25 साल में विरोध हुआ था असं पंतप्रधान म्हणाले. कोणी केला होता विरोध? भारतीय जनता पक्षाने विरोध केला. अरे मनुस्मृती जपणारी, ज्यांच्यामध्ये महिलांना दुय्यम स्थान आहे किंवा स्थानच नाही, ही महिला त्यांच्या कुठेच खिचगंतीत नाही, त्या विचाराच्या मंडळींनी नारी शक्तीच्या नावाखाली या देशातील सत्ता कायमची बडकवण्याचा जो काही केविलवाणा प्रकरण होता ते आता लपून राहिलेलं नाही. हे कितीही आरडाओरड करू देत, कितीही बोंबा मारू द्या, देशातील महिला यांचा कट आणि कारस्थान, मुंह में राम बगल में छुरी, हे ओळखून आहे. त्यामुळे यांच्या आंदोलनाला फार काही महत्त्व देण्याची गरज नाही. त्यांच्याकडनं तुम्ही कसे विरोधी आहात, इंडिया आघाडीचे सगळं विरोधी पक्षनेते, या संदर्भात त्यांच्याकडनं कॅम्पेन राबविण्यात आला आहे, त्याला काही प्रत्युत्तर जे आहे तुमच्या माध्यमातून दिलं जाणार? त्यांना अजिबात रिस्पॉन्स मिळत नाही. किती बोंबा मारू द्या, त्याला उत्तर देण्याची गरज नाही. त्या विधेयकामागील आमचे नेत्यांनी मांडलेली पार्लमेंटची भूमिका, पार्लमेंटमध्ये मांडलेली काँग्रेसची भूमिका ही जनतेला पटलेली आहे. त्यामुळे या 4 महिला गोळा करून आरक्षणाच्या काँग्रेसला विरोधात उभं करायची भूमिका जर यांची असेल तर त्याला जनता प्रतिसाद देणार नाही, महिला भगिनी माझ्या प्रतिसाद देणार नाही. काँग्रेसने महिलांसाठी काय केलं हा ज्वाजल्य इतिहास हा काँग्रेसचा महाराष्ट्रातील देशातील जनतेपुढे आहे. परतवाडा प्रकरणामध्ये नवनवीन खुलासे होत आहेत. काही भाजपच्या नेत्यांकडून वेगवेगळे स्टेटमेंट सुद्धा येत नाही. त्यांच्यात आपसातच कुठेतरी स्टेटमेंट होतात. नवनीत राणा इकडे बोलते आहे तर प्यारेखान इकडे बोलत आहे. नवनीत राणा ही एक पोचलेली जातीय विष पेरण्यासाठी हे एक विषवल्ली आहे असं मी मानतो. विषवल्ली नवनीत राणा म्हणजे जात आणि धर्मामध्ये भांडणं लावून सत्तेची पोळी कशी शकता येईल अशा प्रकारची पोचलेली, पाणी घालून म्हणजे जिवंत ठेवणारी ही विषवल्ली आहे. काल झालेली घटना, अरे बलात्कार असेल, महिलावरील अत्याचार असेल, शोषण असेल, इथे जात धर्मपंथ येतो कुठे? जो कोणी असेल तो नालायकच असतो, तो हरामखोरच असतो, त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजेत. तिथे बुरखेवाले नव्हते, तुला कसं माहीत? नवनीत राणाला कशाच्या आधारावर बोलली? तोंडात आलं, तोंडाच्या वापा बाहेर काढायच्या. या बाईची सवय जी आहे ही इतकी जातीयवादी आणि धर्मांध जनली आहे. लोकांनी पाळलं, लोकांनी जिरवली निवडणुकीमध्ये, तरी पण अजून शुद्धीवर यायला तयार नाही. आणि धर्म सांगून हिंदू सांगतात. ज्यांना हनुमान चालिसाचं 2 लाईनी म्हणता येत नाही ते हिंदू धर्माच्या गोष्टी करायला लागल्यात. आणि बुरखेवाले नव्हते ना, बुरखेवाले हे नव्हते. आज सगळ्या ज्या निघाल्या त्या पोरी त्या कोणाच्या निघाल्यात? इथे काय जात आणि धर्म असतो? खरातच्या संदर्भात ब्र न काढणारी बाई ही मात्र तिथे आल्याबरोबर, तो मुस्लिम तरुण दिसल्याबरोबर ही बावचळल्यासारखी बोलते. हे अत्यंत घृणास्पद आहे. करावा निषेध तेवढा खरा आहे, म्हणजे जितका निषेध करावा तेवढा कमी आहे. काल मी ऐकलं की बावनकुळेजींनी थोडंसं टोचलं त्यानं ते खासदार बोंडे. अरे तू डॉक्टर आहे बाबा,
डॉक्टरांना पेशंटला रक्त कुणाचं लावावा हे काय धर्म पाहून लावलं जात नाही. त्या डॉक्टरांची कालची भूमिका ही सुद्धा निषेधार्ह आहे. या परतवाड्याच्या प्रकरणामध्ये जागोजागी महिलांचं शोषण होत आहे, भोंदूगिरी वाढली आहे, भोंदू बाबा तयार झालेत. यांच्या भारतीय जनता पक्षाचे पुरस्कृत भोंदू झालेत तयार. धर्मांधशक्ती वाढत चालली, धर्माधर्मामध्ये वाद लावणारी, देवाच्या नावाने अंधश्रद्धा फसवणारे यांना पोचलं जात आहे आणि त्यामुळे ही संख्या वाढत चालली आणि महिलांवरील अत्याचारामध्ये वाढ होत चालली असा आमचा स्पष्ट आरोप आहे. कधी संवेदनशील जेव्हा घटना घडतात तेव्हा सामान्य नागरिकांकडून जे चुकीचे वक्तव्य केले तर सरकारकडनं किती प्रश्न करतात त्याच्यावरती कारवाई किंवा नाही, नवरीत राणावर ज्या जाती आणि धर्मांध भाषेचा वापर केला आहे, धर्मांधता पसरवली, विषमता पसरवली आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणारे वक्तव्य केल्यामुळे नवनीत राणावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, त्यांना अटक झाली पाहिजेत अशी आमची मागणी आहे. त्यांच्यावरही झालं पाहिजे आणि त्या डॉक्टर बोंडेवरही झालं पाहिजे. ते कुठेतरी चुकीची माहिती दिली. तुमच्याकडे यंत्रणा आहे, पोलीस खातं आहे, सगळे तुमच्याकडे आहे, तुम्ही माहिती घ्या ना. तोंडाच्या वाफा कशाला काढताय तुम्ही? तुमच्या जिभाला आवर घाला, जरा माहिती घेऊन बोला. भारतीय 2 जहाजावर होर्मुझमध्ये इराणकडनं गोळीबार करण्याची घटना घडली आहे. भारताकडनं निषेध नोंदवण्यात आला आहे. संबंधच जपले नाहीत परकीय. इकडे युद्ध सुरू होण्याच्या 2 दिवस अगोदर पंतप्रधान जिथे जातात इस्रायलला, त्यांना कळत नाही, देशाच्या यंत्रणेला कळत नाही, गुप्तचर यंत्रणेला माहीत नाही की 2 दिवसानंतर हा वार सुरू होणार आहे, इस्रायल इराण, आणि अमेरिका त्यांना साथ देणार आहे. आतापर्यंत अनेक वेळा खरं म्हणजे आज जर आमच्या देशाचा मुख्य तेल पुरवठा करणारा देश इराण आहे, क्रेडिटवर तुम्हाला देत होता, इंडियन रुपीजमध्ये तेल देत होता, अशाशी आपली संबंध कसे असले पाहिजेत? पण काही नाही. यांना परराष्ट्र संपूर्ण नेबर आपले कंट्री आहेत, भारतीय जवळ सीमेवरचे जवळ देश आहेत, ते सगळे विरोधात गेलेत, आशियातील गेलेत. जे देश आता आपल्याजवळ असायला पाहिजेत, ज्याचे संबंध आपले मधुर होते, अनेक वर्षापासूनचे होते, त्यामुळे या घटनेकडे उद्या भविष्यातील देशामध्ये या प्रकरणातून हे दिसतं आहे की इराणचे आणि भारताचे संबंध अत्यंत दुरावले आहेत. त्याचे विपरीत परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार आहे, भारतीय सामान्य नागरिकावर त्याचे परिणाम होणार आहेत. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतील, महागाईसारखे प्रश्न निर्माण होतील आणि देशाला प्रचंड आर्थिक भार सोसावा लागेल. अशा प्रकारची नरेंद्र मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशाला भोगावं लागेल अशी परिस्थिती येईल. जगातील श्रीमंतांची यादी आलेली आहे. देशामध्ये आता अंबानीला मागे टाकत अंदानी जे आहे ते नंबर 1 वर पोहोचले तर जागतिक पातळीवर 19वे नंबर. नाही, बरोबर आहे ना. देशामध्ये अदानी आशियामध्ये सर्वात श्रीमंत आहे, आशियामध्ये भारतीय जनता पक्ष सर्वात श्रीमंत आहे, तर एकमेकाला पूरक आहेत. भारतीय जनता पक्षाची साथ अदानीला, अदानीची साथ भारतीय जनता पक्षाला. चोर चोर मावसे भरे भाई, भारत लुटून आपण दोनों खाई, हे असंच आहे. त्यामुळे ते एवढे झालेत. नाही तर काल परवा आलेले अंबानीला मागे टाकून एवढे पुढे जातात. बोट ठेवलंय अदानीनी की तो त्याची मालकी होते, जागेवर बोट ठेवलं की त्याची मालकी होते, कुठल्या इंडस्ट्रीवर बोट ठेवली की त्याची मालकी होते, एअरपोर्टवर बोट ठेवले की त्यांची मालकी होते, रेल्वेवर बोट ठेवले की त्यांची मालकी होते. हे काय चाललं आहे? उद्या पॉवर प्रोजेक्ट चंद्रपूरचा अदानीचा होणार आहे, त्यांचे लोक व्हिजिट करून गेले. जगातील आता भारतातील वीज पुरवठा करणारा सगळ्यात मोठा प्लेअर कोण? तर अदानी. खाण्याच्या तेलामध्ये, गोडे तेलामध्ये सगळ्यात मोठा प्लेअर कोण? तर अदानी. सिमेंटमध्ये आता तो मोठा होतो आहे, उद्या स्टील इंडस्ट्रीमध्ये होत आहे, पोर्ट सगळे त्याच्याकडे आहेत. या देशातील आता भूखंडाचा विचार केला जमिनीचा तर सगळ्यात लँड होल्डिंग करणारी अदानी आहे. प्राईम जागा त्यांना देऊन टाकल्या आहेत. भारतातील, महाराष्ट्रातील जवळपास 5 लाख कोटीच्या जागा त्यांना दिल्या आहेत. महाराष्ट्रातील सस्त्यामध्ये देऊन टाकलेत. आता डेटा सेंटर त्यांचे उभे होत आहेत, IT मध्ये त्यांनी प्रवेश केला आहे. सगळं करू द्या, करायला कोणाचाच विरोध नाही, परंतु आउट ऑफ वे जाऊन नियमाचं उल्लंघन करून सरकारी संपत्ती घशात घालण्याचं काम झाल्यावर, सरकारी जमिनी अदानीच्या घशात घालण्याचं काम झाल्यानंतर हा देश उद्ध्वस्त होईल आणि अदानी श्रीमंत होईल. हा देश गरीब होईल आणि अदानी मात्र जगातील श्रीमंत व्यक्ती म्हणून दिसतील. म्हणजे
गरिबाच्या देशातील श्रीमंत माणूस कोण, तर हा अदानी उद्याच्या भविष्यातील दिसणार आहे. हे आता लपून राहिलेलं नाही. थँक्यू. एक सगळे एकत्र घ्या माझ्या. महिला विधेयक आरक्षण बिल जो कल विफल हुआ उसके बाद मोदी जी ने देश को संबोधित करते हुए कांग्रेस पे पूरी टीका की है, कैसे देख नहीं, ये उनका वो छुपा एजेंडा था. ये जो कल मोदी जी ने किया था, 5 राज्यों के चुनाव है, उन्होंने तो आचार संहिता का भी उल्लंघन किया. कल का भाषण देश को संबोधित करने वाला पंतप्रधान जी का भाषण नहीं था, तो राजनेता का भाषण था. पॉलिटिकल पूरा मोटिवेटेड उनकी स्पीच थी. ये छुपा हुआ नहीं है. और आपने जब 2023 में 33% आरक्षण देने का निर्णय लिया था, ये हमारे मुख्यमंत्री जी का ट्वीट है. उन्होंने अभिनंदन भी किया था देवेंद्र फडणवीस जी ने. ये हमारे सामने है उनका ट्वीट. और इससे क्या पता चलता है कि 2023 में आपने और हमने भी मिलकर सर्वमत से, सभी ने मिलकर, विरोधी और सत्ताधारी ने, रूलिंग ने मिलकर 2023 में 33% आरक्षण देने का निर्णय लिया था. तो आपने कह दिया कि हम लोग 2029 में चालू करेंगे. आप 2029 में करो, आपको किसने रोका है. पर परिसीमन के आड़ में अपने मर्जी से कॉन्स्टिट्यूंसी को गठन करने के लिए, जैसा चाहिए मनमर्जी करने के लिए, आप महिला के पर्दे के पीछे, महिला के पल्लू के पीछे छुपकर लोगों को गुमराह मत करो. ये मगर के आंसू है. कल जो रो रहे थे, 50 बार कांग्रेस का नाम लेना पड़ा प्राइम मिनिस्टर को. इससे ही उनकी हतबदलता, इससे ही उनकी नाकामी, इससे ही कांग्रेस के प्रति उनका अभी भी डर यह दिख पड़ता है. 50 बार लेने की आवश्यकता क्यों पड़ी. हमने यही कहा था कि महिला आरक्षण मंजूर हुआ है, 33% हमने मदद किया है. आज से चालू करो. 5 राज्यों के चुनाव को नजर में रखते हुए आपने लुभाने के लिए, परिसीमन के घुसाने के लिए महिला को सामने किया. ये देश की जनता को पता चला है, महिलाओं को पता चला है. जो आरक्षण का बिल 2023 में चालू हुआ था, मंजूर हुआ है 33% देने का, 33% देने का, तो वो इंप्लीमेंट करो. बाद में आपको परिसीमन करो. यह हमने क्लियर कट रखा है. पर उसमें उनकी मुंह में राम, बगल में छुरी, दिखाने के दांत अलग होते, खाने के अलग होते. यह सब उस बिल में दिख पड़ा. इसीलिए कांग्रेस ने विरोध किया. महिलाओं का सम्मान तो कांग्रेस ने हमेशा किया है. पहला राष्ट्रपति महिला को किसने दिया? कांग्रेस ने दिया. पहली पंतप्रधान कांग्रेस ने दिया. लोकसभा के स्पीकर के पद पर आसीन कांग्रेस ने किया. क्या आरएसएस में महिला अध्यक्ष, महिला प्रमुख हो सकती है? मनुस्मृति को जपने वाले महिला की सम्मान की बात करना ये शोभा नहीं देता. पूरे देश में महिलाओं के साथ में क्या दुर्व्यवहार हो रहा है, किस तरह से चल रहा है, आप देख रहे हो. कल भी एक विश्व हिंदू परिषद के कार्यकर्ता ने महिला के साथ में अश्लील बात की. उसका भी गुना दाखिल कल अमरावती में हुआ है. तो इस तरह के भोंदूगिरी से महिला का जो शोषण चल रहा है, युवतियों का शोषण चल रहा है, ये सब क्या जताता है? यही जता रहे कि महिला की सुरक्षा ये नहीं कर पाते हैं, केवल बातें करते हैं. आरक्षण तो लोकल बॉडी चुनाव में, नगर निगम हो, जिला पंचायत हो, हर जगह में कांग्रेस ने दिया है. कांग्रेस के काल में हुआ है. इन्होंने क्या दिया? तो ये सब बातें जो है मुझे जनता को गुमराह करने की, और 5 चुनाव जो राज्यों में है उसमें फ़ायदा उठाने के लिए, और परिसीमन के करके परमानेंट सत्ता हथियाने के लिए महिलाओं का सामने करके ये इन्होंने एक बड़ा कारस्थान किया है, कट कारस्थान किया है. ये जनता के सामने उजागर हुए. इसीलिए मगर के आंसू रो रहे और आंदोलन की भाषा कर रहे. इससे कोई फर्क पड़ने वाला नहीं है. जनता गुमराह होने वाली नहीं, मेरे बहनें गुमराह होने वाले नहीं है. उनको पता चला है कि महिला की सुरक्षा और महिला के लिए कांग्रेस ने क्या किया. ये पूरा का पूरा इतिहास महिला के सामने है. कभी भी आज तक देश के अंदर में कांग्रेस ने 3 बार राष्ट्रीय अध्यक्ष पद पर महिलाओं को आसीन किया था. भारतीय जनता पार्टी ने कितने बार किया ये भी पता है. और इसीलिए इनको, मुझे लगता है कि भारतीय जनता पार्टी की भूमिका जो मनुस्मृति की भूमिका है, उसके उनको महिला का सम्मान करना नहीं है, केवल राजनीति करनी है. यही स्पष्ट हो चुका है. उनके आंदोलन से कोई फर्क नहीं पड़ने वाला. कितना भी अभियान चलाए, जनता जानती है, जनता को समझ में आए. वहीं
वेस्ट बंगाल के टीएमसी के नेता है अभिषेक बैनर्जी, उन्होंने ऐसा कहा है कि टीएमसी को छोड़ के किसी को भी वोट देना यानी भाजपा को समर्थन देने समान है। टीएमसी को छोड़कर किसी को भी वोट देना यानी भाजपा को वोट देने के समान है। हाँ, डर है ना, वो चाहते हैं टीएमसी को छोड़कर, यानी टीएमसी के नेता ने, टीएमसी के नेता अभिषेक बैनर्जी ने, सही है ना, पूरे यहाँ के गृह मंत्री, यहाँ के पंतप्रधान जाकर वहाँ कहते हैं कि घुसखोरी होती है, सीमाएं सुरक्षित नहीं है। जिम्मेदारी किसकी है? जिम्मेदारी किसकी होती है? सेंट्रल गवर्नमेंट की होती है। तुम्हारे पास में केंद्र की सरकार है और तुम घुसपैठियों को जवाब जिम्मेदार वहाँ के सीएम को ठहराते हो। इससे तो तुम्हारे सरकार की एक कार्यशैली, काम का तरीका जनता को समझ में आता है। ये आपके पॉलिटिकल स्टेटमेंट। अब सवाल यह है कि वहाँ पे टीएमसी सत्ता में आ रही, इसमें कोई छुपा हुआ नहीं है। ये वोट डिवीजन करने का काम करते हैं, वोट काटने का काम किया है बड़े पैमाने में। तो आज फिर चुनाव नहीं हो रहे। इलेक्शन कमीशन तो बीजेपी के ऑफिस का ऑफिस बेरर बन चुका है, उनके इशारे पर काम कर रहा है। तो यहाँ के डेमोक्रेसी के लिए इस तरह के जो लोग आसीन होते हैं उस पद पर, तो डेमोक्रेसी खत्म रहती है, यही दिख रहा है। अब असल है वोट जोड़ने का, वोट तोड़ने का जो काम चल रहा है, वोट कटवाने का काम चला था पश्चिम बंगाल में। फिर भी वहाँ पे टीएमसी और ममता बनर्जी जीत रही है और कांग्रेस भी अपने बदबूते से चुनाव लड़ रही है। कांग्रेस को भी चुनाव वहाँ पे है, हमारा भी, हम अपने चुनाव कैंडिडेट खड़े किए हैं। तो जनता चाहेगी जिसको वोट देना है, पर भारतीय जनता पक्ष की नीति वहाँ पे उजागर हो चुकी है, ये कोई छुपा हुआ नहीं है। नवनीत राणा जो है, उन्होंने जिस तरीके से एक वीडियो वायरल किया, अचलपुर मामले में नवनीत राणा के ऊपर गुना दाखिल होना चाहिए। उन्होंने एक जिम्मेदार व्यक्ति होने के बाद भी दो जहर घोला है, दो जातियों में, दो धर्मों में एक के खिलाफ में। जो ये तो मैं कहूँगा कि ये ऐसा पौधा बढ़ रहा है जो जहर घोलते हुए घोलने का काम कर रहा है, और बीजेपी के इशारे पर इस पौधे को बढ़ाया जा रहा है, ऐसा मैं समझता हूँ। वही पानी डालने का काम और खाद डालने का काम कर रहे हैं। ऐसे कैसे बोल सकती है वो? जो कोई अत्याचार करता है, जो कोई बलात्कार करता है, जो कोई शोषण करता है, उसके लिए जात और धर्म की बात नहीं होती। वो बुरखा वाले नहीं थे, ये नहीं थे, इसको किसने अधिकार है? तेरे पास में पुलिस है भाई, तो क्यों इतनी चिल्लाती हो धर्म के नाम पे? जिसको हनुमान चालीसा भी 2 लाइन बोलना नहीं आता, वो बात करने चलिए हिंदू की, वोट के लिए, वोट पाने के लिए, वोट जिहाद की बात करती है। अब लोगों ने एक बार तुमको तुम्हारी जगह दिखाई चुनाव में, अब शांति से रहो, अच्छे काम करो, विकास की बात करो। धर्म की बात क्यों करते हो? क्योंकि विकास तो आता नहीं और धर्म के आड़ में अपना एजेंडा चलाते हुए चुनाव की राजनीति में जिंदा रहना, यही उनका एजेंडा है। तो मैं कहता हूं कि उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए, गुना दाखिल होना चाहिए। इस तरह की भाषा करना संविधान के खिलाफ है, कानून के खिलाफ है, और ऐसे कानून बने हैं एक दूसरे धर्म के खिलाफ में जहर घोलने का काम करते। तब दूसरा आम आदमी होता तो अभी तक उसके ऊपर अरेस्ट करते थे, गुना दाखिल करते थे। तो ये बोंडे हो या नवनीत राणा हो, इनको भी ये कार्रवाई होनी चाहिए, हमारी मांग रहेगी। होर्मुज में ईरान द्वारा भारतीय जहाजों पर फायरिंग करने में आई है। देखो, भारत की और ईरान की अभी ठीक से रिलेशन अभी बिगड़ चुके हैं। बहुत अच्छे रिलेशन थे हमारे, और सबसे ज़्यादा तेल सप्लाई करने वाला ईरान था। मोदी सरकार की गलत नीतियों के कारण आज भारत को बड़ा संकट का सामना करना पड़ेगा। भारत की पूरे हिंदुस्तान में इसका परिणाम पूरे इकोनॉमी पे होगा, अर्थव्यवस्था पर होगा। आम आदमी को जीना मुश्किल हो जाएगा, उनके लिए परेशानी होगी, महंगाई बढ़ेगी, ट्रांसपोर्टिंग बढ़ेगी, हर चीज़ से इस देश को नुकसान ही करना पड़ेगा। जो अच्छे संबंध थे बिगाड़ने का काम मोदी सरकार की नीतियों ने वजह से हुआ है। आज जो गोलियां चलाई गई भारत के जहाज पर, तो उसका ही गलत नीतियों का परिणाम है, ऐसा मैं मानता हूँ। अजित पवार विमान दुर्घटना प्रकरणात कर्नाटकमध्ये जो गुन्हा दाखल झालेला होता, तो आता सीआयडी कडे वर्ग करण्यात आला। मात्र या ठिकाणी त्याला एक निवेदन म्हणून त्याचा तपास केला जाणार आहे।
असा आहे, अजित पवारांचा मृत्यू विमान अपघातात हा अनेक प्रकारच्या संशयाचा भोवरा तयार करणार आहे. आणि आता त्यामागे तर काही नवीन गोष्टी पुढे येत आहेत. तो अपघात नव्हताच, तर तो घातपात होता. आणि ते कशाच्या इशाऱ्यावर झालं, कोणाच्या इशाऱ्यावर झालं, यावर संभ्रम आहे. मला हे कळत नाही की देशाचे, आपल्या राज्याचे, महाराष्ट्राचे मोठे नेते, उपमुख्यमंत्र्यांचा विमान अपघात होतो, या संदर्भात साधा एखादा FIR होऊ नये. केवळ SIT नेमून चौकशी करायची. तुम्हाला गुन्हा दाखल करून चौकशी नंतर क्लोजर करता येईल, काही सापडलं नसता तर क्लोजर रिपोर्ट देता येतो. परंतु तो समरी क्लोज करता येते किंवा बिसमरी सबमिट करता येते कोर्टात. परंतु तसं न करता तुम्ही गुन्हाच दाखल करायला तयार नाही, कोणीच बोलायला तयार नाही सत्तेतील तीनही पक्षातील की गुन्हा दाखल झाला पाहिजे. यावरूनच अधिक संशय निर्माण झालेला आहे. आणि या स्थितीमध्ये आता केवळ निवेदन स्वीकारून चालणार नाही, तर याची SIT चौकशी चालेल, ते लांब लांब चालेल आणि ते प्रकरण पुन्हा थंड बस्त्यात पडेल. या राज्यामध्ये जवळपास 114 SIT सुरू आहे माझ्या माहितीप्रमाणे, 144 काहीतरी आहे. काहीच निष्पन्न होत नाही. हेही तसंच होईल. एवढा मोठ्या नेत्याचा जीव गेला, एवढा मोठी घटना आहे. महाराष्ट्रातील एक मजबूत नेता गेलेला आहे, लढाऊ नेता गेलेला आहे, लोकांच्या काम करणारा नेता गेलेला आहे. आणि त्याची साधी FIR होऊ नये, यातूनच यामध्ये दाल में कुछ काला है हे असं म्हणायला वाव आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.